माझ्या क्लायंटला वेळेवर ताबा मिळालेला नाही. मालमत्तेचा मालक नुकसान भरपाई देण्यासही जबाबदार आहे. करार विकसक आणि खरेदीदार यांच्यात आहे. माझा क्लायंट जबाबदार नाही. मित्रांनो, मिळकतीच्या मालकाने आपली प्रॉपर्टी डेव्हलप करण्यासाठी दिली आणि ती डेव्हलप करण्यासाठी देत असताना पॉवर ऑफ अटॉर्नी दिली. त्या पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारे ते जे डेव्हलपर होते त्यांनी ग्राहकांना, म्हणजे ज्यांनी ते फ्लॅट्स कन्स्ट्रक्शन करून त्या ठिकाणी जे फ्लॅट्स बांधले जाणार होते त्याच्या संदर्भामध्ये ॲग्रीमेंट टू सेल करून घेतलं, म्हणजे साठेखाताचे दस्त करून घेतले. त्या डेव्हलपरनी आणि त्या ग्राहकांनी ज्यांना फ्लॅट्स घ्यायचे होते तर त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट जे झालेले होते तर त्या ॲग्रीमेंटच्या अनुषंगाने जर मुदतीमध्ये कन्स्ट्रक्शन करून नाही दिलं तर ते जे जागा मालक आहेत त्यांची काय जबाबदारी आहे, ते नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत का, आणि या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या कोर्ट कचेरी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे आणि त्या न्याय निर्णयाचा जो मुख्य गाभा आहे तो असा आहे की लँड ओनर्स नॉट कन्सर्न विथ द कन्स्ट्रक्शन कांट बी हेल्ड लायबल फॉर द डेफिशियन्सी इन सर्व्हिस फॉर लॅप्स ऑफ डेव्हलपर्स पार्ट. म्हणजे जर का कन्स्ट्रक्शनला विलंब झाला, ग्राहकांचं काही नुकसान झालं तर त्याच्यासाठी त्या मिळकतीचे जे मालक आहेत ते जबाबदार नाहीत असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आता या केसची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी अशी होती की लँड ओनर जे होते त्यांच्यामध्ये आणि डेव्हलपर होते त्यांच्यामध्ये एक मुखत्यारपत्र झालं, जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी झाली आणि त्या मिळकतीच्या मालकांनी जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे डेव्हलपरला हक्क अधिकार दिले. त्या अनुषंगाने डेव्हलपरनी जे ग्राहक होते त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट टू सेल केलं. त्याच्यामध्ये मुदत ठरलेली होती 36 महिन्यामध्ये कन्स्ट्रक्शन पूर्ण करून द्यायचं आणि त्यासोबतच ग्रेस पिरियड होता 6 महिन्याचा. परंतु त्यांनी वेळेमध्ये बांधकाम पूर्ण करून दिलेलं नाही, म्हणून जे ग्राहक होते की आम्ही पैसे दिले, आमचं बांधकाम पूर्ण करून दिलं नाही, आम्हाला फ्लॅटचा ताबा दिला नाही, म्हणून ते ग्राहक न्यायालयामध्ये गेले. त्या ठिकाणी मुद्दा असा उपस्थित झाला की डेव्हलपर आणि जे मिळकतीचे मालक आहेत तर हे दोघंही जॉईंट अँड सेव्हरल लायबल आहेत. म्हणजे हे दोघंही त्याबाबतची नुकसान भरपाई देण्यास, त्या रकमेवरचं व्याज देण्यास जी रक्कम दिलेली आहे ते जबाबदार आहेत. प्रकरण जेव्हा हे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं त्यावेळी त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर जे आहे ते डिस्कशन झालं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ऑन पेरुजल ऑफ JDA अँड द GPA, म्हणजे जे ॲग्रीमेंट्स होते, पॉवर ऑफ अटॉर्नी होती, द बेंच नोटेड दॅट इन रिस्पेक्ट ऑफ द फ्लॅट्स फॉलिंग इन द डेव्हलपर्स शेअर द डेव्हलपर हॅज द राईट टू एंटर इन टू सेल ॲग्रीमेंट अंडरटेक्स कन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शन कुणी करून द्यायचं, डेव्हलपरनी करून द्यायचं असं म्हटलेलं होतं. रिसीव कन्सिडरेशन, रक्कमसुद्धा त्यांनी घ्यायची होती. ट्रान्सफर पोजेशन अँड कन्वे टायटल, मालकी आणि कब्जा त्या जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे जो आहे तो ट्रान्सफर करायचा होता. द कन्स्ट्रक्शन हॅज टू बी कॅरीड आउट बाय द डेव्हलपर, कन्स्ट्रक्शन सुद्धा डेव्हलपरनी करायचं होतं. द डिले इन डिलिव्हरी ऑफ पोजेशन इज इन रिस्पेक्ट ऑफ फ्लॅट्स फॉलिंग टू द शेअर ऑफ द डेव्हलपर. म्हणजे ह्याच्यामध्ये जबाबदारी जी होती की त्याचं बांधकाम करून त्याचा ताबा संबंधित ग्राहकांना देण्याचा, ज्यांच्यासोबत डेव्हलपरने ॲग्रीमेंट केलेलं होतं तर ते डेव्हलपरची जबाबदारी होती असं म्हटलेलं आहे. द लायबिलिटी टू पे द डिले कॉम्पेन्सेशन, उशीर झाला म्हणून जी नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी आहे इज सॉट टू बी फास्टन्ड ओनली ऑन द ग्राउंड दॅट देअर इज अ रिलेशनशिप ऑफ प्रिन्सिपल अँड एजंट. द लँडलॉर्ड्स are undoubtedly joint responsible with the developers to ensure transfer of title to the appellant. आता या मालकांची जबाबदारी कुठपर्यंत आहे तर मालकी हक्क ट्रान्सफर करण्यापर्यंतची आहे, जॉईंट लायबिलिटी असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. द कमिशन therefore has rightly directed both the landlords and the developers to transfer the title and execute their sale deeds in favor of the appellant. खरेदी खत दोघांनी द्यायचं आहे इथपर्यंत जबाबदारी आहे, परंतु जी नुकसान भरपाई, जी कन्स्ट्रक्शनला विलंब झाला आहे आणि त्याच्यासाठी जी नुकसान भरपाई आहे त्याच्यामध्ये जे मिळकतीचे मालक आहेत त्यांची जबाबदारी नाही असं
माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि या केसचं जे नाव आहे ते श्री गणेश चंद्रशेखरन विरुद्ध युनिशियर होम्स LLP असं केसचं नाव आहे. श्री गणेश चंद्रशेखरन वर्सेस मेसर्स युनिशियरी होम्स LLP. तर अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप आपण जर का प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. माझ्या क्लायंटला वेळेवर ताबा मिळाला नाही. मालमत्तेचा मालक नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे. करार विकसक आणि खरेदीदार यांच्यात आहे. माझा क्लायंट जबाबदार नाही.